राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच महायुतीचा धर्म पाळण्याचं काम केलेलं आहे, परंतु पालकमंत्र्याचा तिढा निर्माण झाल्यापासून महायुतीतला घटक पक्ष म्हणून जो शिवसेना पक्ष आहे त्या पक्षातले काही नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत। माजी शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाला नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागलेत त्यांना आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल, कारण ही रायगडची संस्कृती नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे आणि त्या भूमीतून अशा पद्धतीचे शब्दप्रयोग होणं हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे। शिंदे साहेबाला विनंती आहे की तुमच्या या तिघामुळं दोस्तीमध्ये कुस्ती होऊ नये याची काळजी महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेने घ्यावी। आमच्या नेत्यावर जर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तसं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना दिलं जाईल। तटकरे साहेबांचे आमच्याकडे काही अनेक व्हिडिओ आहेत, ते जर आम्ही काढले तर रायगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना फिरणं मुश्किल होईल अशा स्वरूपाचं देखील वक्तव्य त्यांच्याकडून केलं। मला वाटतंय अशा धमक्या देण्यापेक्षा त्यांनी दाखवावं, परंतु भरत गोगावले किंवा शिवसेनेचे जे काही होते ते गुवाहाटीमध्ये टेबलावरचा डान्सच नाही तर आतमधले सुद्धा व्हिडिओ बाहेर येतील। त्यांनी चॅलेंज करण्याच्या नादामध्ये उघडं पडू नये। जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये त्याची काळजी त्यांनी घ्यावी। उगाच ओपन चॅलेंज करण्याच्या नादात आपलं पितळ उघडं पाडून गोगावलेने घेऊ नये। राजकीय अस्त्र झाला तरी चालेल, परंतु तटकरे कुटुंबाला आम्ही स्वीकारणार नाही असं देखील त्यांच्याकडून वक्तव्य केलं जातं। ठीक आहे, स्वतःहून जर आस्त करून घ्यायची त्यांची तयारी असेल तर आमची सुद्धा ती तयारी आहे, परंतु आमची अजून पण शिंदे साहेबाला विनंती आहे की दोस्तीमध्ये कुस्ती नको, म्हणून वेळीच या तिघांना आवर घालावं अशी आमची शिवसेनेच्या नेत्याला विनंती आहे। परंतु वारंवार म्हणजे आता काही 1-2 दिवस झालेले नाही, बरेच दिवस झाले सातत्यानं अशा पद्धतीची कुठेतरी दोस्तीत कुस्ती करणारी वक्तव्य सातत्यानं त्यांच्याकडनं होत आहेत। शिंदे साहेब आवरण्यामध्ये या तिन्ही नेत्यांना कमी पडत आहेत असं वाटतंय का? मला वाटतंय तिन्ही पक्षाची म्हणजे महायुतीमधल्या एक कमिटी आहे, जी शिस्तपालन कमिटी आपण त्याला म्हणू शकतो किंवा समन्वय कमिटी म्हणतो। या समन्वय कमिटीकडे त्यांनी जे काही त्यांचं म्हणणं असेल ते मांडलं पाहिजे। ते ज्या पद्धतीनं माध्यमामध्ये येऊन बोलायला लागलेत त्यावरती शिंदे साहेब किंवा शिवसेनेच्या जे कोणी वरिष्ठ नेते आहेत ज्यांचं ते ऐकतील अशा लोकांनी त्यांना समज दिला पाहिजे, परंतु आम्हाला वाटतंय की त्यांना कुणी समज देत नाही म्हणून ते अशा पद्धतीचे विधानं करतायत। ही शिवसेनेने जाहीर केली पाहिजे ही त्या तिघांची भूमिका आहे की एकनाथरावजी शिंदे साहेबांची भूमिका आहे की फक्त शिवसेनेची भूमिका आहे हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि वेळीच या तिघांना आवर घातला पाहिजे। आम्ही संपवली, अलिबागची आम्ही घराणीशाही संपवली, लवकरच आम्ही रायगडची देखील घराणीशाही संपवू असं देखील बघावलं। मला वाटतंय संग्रह दळवींनी म्हटलेलं आहे आणि तटकरेंना पहिल्या बाकावरून लास्ट बाकावर आम्ही नेऊ असं देखील ते म्हणतात। मला वाटतंय तटकरे साहेबाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक लोकांनी अशा पद्धतीचं चॅलेंज त्यांना केलं होतं। ते आज कुठल्या कोपऱ्यात आहेत हे माहिती नाही, हे त्या स्वतः त्या जिल्ह्याचे आहेत। महेंद्र थोरवे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे। त्यांना तटकरे साहेब काय आहेत हे माहिती आहे। त्यांनी उगाच चॅलेंज करण्याच्या नादामध्ये राजकीय अस्त्र करून घेऊ नये। आज जे काही ते करतायत ते त्यांच्या राजकीय अज्ञानातून करतायत, कारण महायुतीमध्ये पालकमंत्री नेमत असताना महायुतीमध्ये विभागवारांचं तिघाही पक्षाला तशा समान न्याय देण्याचं काम झालेलं आहे। कोकण विभागातून रायगड जिल्हा आमच्याकडे आलेला आहे आणि ते आले असताना अशा पद्धतीचे विधानं करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम हे 3 लोक करतायत। त्यांनी तटकरे साहेबांना आव्हान दिलेलं आहे की आमची चूक नक्की काय आहे हे आम्हाला दाखवून द्या, मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा नाही दिला तर मी 2 बापाचा नाही। तुमची चूक हेच आहे की तुम्ही जे माध्यमासमोर जे शब्दप्रयोग करताय ते चुकीचं आहे। तुम्ही महायुतीचा धर्म तोडताय, तुम्ही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला घेतलेल्या निर्णयाला चॅलेंज करताय, ही तुमची चूक आहे आणि ती चूक तुम्ही मान्य केली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.